हरित लवादाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती आली। ढोल ताशा पथकात वादक संख्येबाबत हरित लवादानं आदेश दिला होता। ढोल ताशा पथकात 30 पेक्षा जास्त वादक नसावेत। वादकाच्या संख्येबाबत असा निर्णय होऊ शकत नाही असं कोर्टाचं म्हणणं आहे। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने स्थगितीचा निर्णय दिलाय। ढोल ताशा वाजू द्या, ढोल ताशा हे पुण्याच्या हृदयात आहे असं न्यायमूर्तींनी म्हटलंय। मोठी बातमी त्या ढोल ताशा पथकासाठी। आता मोठी बातमी, ढोल ताशा पथकामध्ये 30 पेक्षा जास्त वादक नसावेत अशा हरित लवादाने दिलेल्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखर, अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे। हरित लवादाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती आहे, मात्र यामध्ये काही महत्त्वाच्या अटी आहेत आणि याच सोबत हा निर्णय देत असताना ढोल ताशा वाजू द्या, ढोल ताशा हे पुण्याच्या हृदयात आहे असं न्यायमूर्तींनी म्हटलंय। काय सांगाल याबद्दल सविस्तर? कारण खरं तर पुणेकरांसाठी हा महत्त्वाचा निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की हरित लवादानं जो एक आदेश काढला होता त्या आदेशाच्या विरोधात हा कोर्टानं निर्णय दिला आहे। खरं तर पुण्यातील ढोल ताशा पथकानं या विरोधामध्ये न्यायालयामध्ये धाव घेतली होती। खरं तर ढोल ताशा पथक जो आहे तो पुणेकरांना अत्यंत आवडीचा विषय आहे आणि खरं तर या सगळ्या ढोल ताशा पथकाचे जे आधारस्तंभ आहेत पुनीत जी बालन आपल्यासमोर आहेत, कारण या सगळ्या जे कोर्टामध्ये जाण्याचं काम होतं ते सगळं कायदेशीर प्रक्रिया माननीय पुनीत बालन साहेबांच्या माध्यमातून झाली होती आणि आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूयात। दादा, खरं तर एक चांगला निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी कोर्टानं दिलेला आहे। ज्या पद्धतीनं 30 जणांचा जो ढोल ताशा पथकाचा जो संच होता त्याच्या हरित लवादाचा जो निर्णय होता त्याच्या विरोधात कोर्टाने निर्णय दिलेला आहे, काय सांगा? पहिल्यांदा आम्ही सुप्रीम कोर्टचा जे निर्णय आहे त्याचं आम्ही स्वागत करतो, कारण जे NGT कोर्टाने ती आदेश काढली, ती ऑर्डर काढली ती मांडके मॅडमनी, त्याच्यात जिथे त्यांनी सांगितलं की ढोल ताशा हे 30 जणांचा ग्रुप पाहिजे, म्हणजे 30 जणांमध्ये तुम्ही ढोल ताशा झांज ध्वज सगळं, मला हे समजत नाही की आपली परंपरा म्हणजे हे बघा, हे पथक डीजे वाजवत आहेत का? नाही, हे पारंपरिक वादन वाजवत आहेत आणि सार्वजनिक गणेशोत्सवात आपली परंपरा जी पारंपरिक वादन आहे ते वाजवत आहेत ना, मग याच्यावर बंदी का? प्रश्न हे, एकतर ज्यांनी ऑर्डर दिली त्यांना बाप्पाप्रती श्रद्धा नसेल, गणपती त्यांचा श्रद्धा नसेल किंवा भावना नसेल म्हणून, किंवा त्यांनी पुण्याचा गणेशोत्सवच पाहिला नसेल म्हणून त्यांनी ती ऑर्डर दिली। मला वाटतं हे बघा, हिंदू सण आणि हिंदू संस्कृती आणि हिंदू उत्सव दाबण्याचा प्रयत्न अनेक जण करत आहेत, वेगळ्या वेगळ्या माध्यमातून हे करत आहेत, पण आम्ही खूप सक्षम आहे की हे दाबण्याचा जे प्रयत्न करतो, आवाज दाबण्याचा जे प्रयत्न आहे ते होऊन देणार नाही। ढोल ताशा असेल किंवा गणेश उत्सव असेल, ढोलच्या आता दुप्पट आवाजाने ही विसर्जन मिरवणुकीत ते उत्सवाचा आवाज या ढोलच्या माध्यमातून दिसेल। खरं तर या सगळ्या ढोल ताशा पथकाला तुमचा फार मोठा आधार आहे आणि ह्या पथकाचे जे काही कार्यकर्ते ते कोर्टामध्ये गेले होते, कशा पद्धतीने सगळ्या कोर्टाचं तुम्ही स्वागत करता? मी 100% हे बघा, जेव्हा हे NGTची ऑर्डर आली, प्रश्न असा आला, आज प्रत्येक पथकात 1000-1500 मुलं आहेत, त्यांचं एकच हे बघा, ती जी व्यसन त्यांना लागली किंवा नाद ढोल वाजवायची चांगलंच आहे ना। आज हे युवक कुठे ड्रग्सच्या माध्यमातून किंवा दुसरं याला नाही लागलेत कामाला, ह्या व्यसनाला लागले नाही आहेत, ह्या ढोलच्या ॲडिक्शनला लागले, जे चांगले बाप्पासमोर सेवा देत आहेत ते। जेव्हा ही ऑर्डर आली तेव्हा सगळे जरा म्हणले की काय करावं, मग मी म्हणलं की ॲज अ ढोल महासंघ नाही आहे, रजिस्टर्ड बॉडी नाही आहे, म्हणून मी आपले जे युवा वाद्य पथक आहे त्यांना मी सांगितलं तुम्ही पिटिशन फाईल करा, जे पण सहकारी आपल्याला वकीलचं लागेल आपण मदत करू, आणि एकत्र आम्ही सगळ्यांनी चर्चा करून ती पिटिशन फाईल केली आणि त्याचं यश आज भेटलं। खरं तर पुनीतदादा बालन यांनी जो प्रयत्न केला होता त्याचं यश आज आपल्याला बघायला भेटत आहे। बरं, नक्की चंद्रशेखर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।